तर फ्रेंड्स, आता घरामध्ये आहेत फक्त शेवग्याच्या शेंगा. तर काय बरं रेसिपी करायची? आयडिया. तर आता मी बनवणार आहे, माझी आई बनवायची तशा या शेवग्याच्या शेंगांचे पिठले. तर हे बघा, त्यासाठी शेवग्याच्या शेंगा कापून असं मी आता मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून घेणार आहेत. पण आपल्याला ह्या खूप अशा एकदम उकळायच्या नाहीये, जेणेकरून त्या अशा भाजीमध्ये पसरून जातील. तर आपल्याला त्या थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहे. आणि आता हे मी घेतलेले आहे बेसन पीठ. तर हे आपले अर्धी वाटीला थोडेसे वरती असे हे बेसन पीठ आहे मैत्रिणींनो. आता त्यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे. आपण पिठलं बनवतो त्या पद्धतीचीच ही रेसिपी आहे. पण शेवग्याच्या शेंगांमुळे याला एक वेगळीच अशी टेस्ट येते. तर आता हे मी मिश्रण जे आहे हे व्यवस्थित असं कालवून घेणार आहे आणि यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत मीठ. त्याआधी आपण हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण आपण त्यामध्ये अजून ॲड करून घेणार आहेत आणि जास्त पाणी पण आधीच ॲड करायचं नाही, कारण आपल्या शेवग्याच्या शेंगांमध्ये ऑलरेडी जे पाणी आहे, ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत शिजवताना. त्यामुळे खूपच असं पातळ असं हे करायचं नाहीये. आता आपण मीठ टाकताना मात्र आपण शेवग्याच्या शेंगा उकडताना पण मीठ घातलेलं आहे आणि आता ह्या बेसनचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे, यामध्ये आपण मीठ त्या बेतानेच टाकणार आहोत. नाहीतर मीठ हे जास्त होऊन जाईल आणि आपली भाजी ही खारट होईल. तर मैत्रिणींनो, आपण आता यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत. थोडा माझा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला होता. तर हे बघा, आता मी हे मीठ टाकून घेतलेले आहे आणि आपण आता हे व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत मैत्रिणींनो. खूप मीठ टाकायचे नाहीये आणि भाजी खारट होईल असं काही करायचं नाही. आपल्याला काळजी घ्यायची आहे तेवढी. आता हे व्यवस्थित हलवल्यानंतर आता मी ही कोथिंबीर जी आहे ऑलरेडी मी निवडलेली आहे, ती व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेऊन आपण ती बारीक चिरून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी ती आपल्याला उपयुक्त होईल. तर आता ही कोथिंबीर मी अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि मी लसूण जो आहे तो आधीच सोलून घेतलेला आहे. तुम्ही या भाजीमध्ये, या बेसनमध्ये तुम्ही हिरव्या मिरचीची देखील वापर करू शकतात. पण मी लाल मिरची पावडर वापरणार आहे, म्हणून मी हिरवी मिरची काही घेतलेली नाहीये. तर तुम्ही आवश्यक असल्यास, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकतात. तर मैत्रिणींनो, आता हे आपण एक कढईमध्ये आपण हे बेसन जे आहे ते करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण आता स्टीलची कढई घेतलेली आहे. कढईमध्ये पाणी वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर आपण जे तेल टाकतो ते आपल्या अंगावर उडण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे कढई आधी आपल्याला व्यवस्थित अशी तापवून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे. तर बघा, आता हे कढईमध्ये थोडंसं पाणी आहे, ते मी आता पहिले सुकू देते. त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे तेल. तर तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये प्रथम टाकणार आहोत लसूण. आपल्याला जिरे, मोहरी हे लगेचच तेलामध्ये टाकायचे नाहीये, कारण ते जळण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे मी आता हे तेल टाकून घेणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे लसूण, जो मी आधीच सोलून घेतलेला आहे. तर लसूण आपण असा ब्राऊन असा होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला हा छान परतवायचा आहे. लसूण हा परतवताना त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची पाने. तर आता यामध्ये आपण जिरे, मोहरी ॲड करून घेतलेली आहे आणि आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिंग देखील यामध्ये ॲड करू शकता मैत्रिणींनो. यामध्ये मी आता ही कोथिंबीर टाकलेली आहे. व्यवस्थित आपण हलवून घेऊन यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. तर इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. पण मी इथे लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला आवश्यक असल्यास, आवडत असल्यास तुम्ही मिरचीचे प्रमाण हे वाढवू शकता. मी इथे आता ही मिरची टाकून असं हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत हे जे बेसनचं आपण कालवलेलं जे आहे मिश्रण,
ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि आता हे व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून या बेसनची आहे ही गठोळी ही होणार नाही. तर असं व्यवस्थित असं हे हलवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. कढई जी आहे ही हलते आहे, कारण ती स्टीलची आहे, ती सरकते गॅसवरून, तर ती सरकू नाही द्यायची आपल्याला. आता यामध्ये आपण ज्या शेंगा बॉईल केलेल्या होत्या, शेवग्याच्या शेंगा, त्या त्यामध्ये जे पाण्यामध्ये आपण उकडलेल्या होत्या, त्या सकट आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. ज्यामुळे आपल्या ज्या भाजीला अशी सुंदर अशी टेस्ट येते शेवग्याच्या शेंगांची. तर मैत्रिणींनो, हे बघा अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गठोळी राहणार नाही. आणि हे आता आपलं जे बेसन आहे शेवग्याच्या शेंगाचं, ते तयार होत आहे. त्यासाठी आपण आता हे एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर हे बघा सुंदर अशी तरंग आलेली आहे आपल्या भाजीला आणि खूप कमी तेलाचा वापर करून मी हे पदार्थ बनवलेले आहेत. हे बघा ही कढई अशी हलते, त्यामुळे स्टीलची कढई वापरताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची असते. हे बघा थोडा असा छान असा घट्टपणा आलेला आहे आपल्या भाजीला आणि टेस्ट तर खूपच सुंदर येते. शेवग्याच्या शेंगांचा पूर्ण अर्क या भाजीमध्ये उतरलेला असतो. त्यामुळे याला फार छान अशी चव येते. आता उरलेली कोथिंबीर मी वरतून टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. खूप सुंदर अशी ही शेवग्याच्या शेंगाची बेसनची रेसिपी आहे. खूप छान टेस्ट येते. आपल्या नॉर्मल पिठल्यापेक्षा याला शेवग्याच्या शेंगांची छान टेस्ट आलेली असते. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूपच सुंदर आणि शेवग्याच्या शेंगा तर ह्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्याच असतात. हे बघा खूपच सुंदर अशी आपली ही भाजी, ज्याला आपण शेवग्याच्या शेंगांचे पिठले असे म्हणू शकतो, हे तयार झालेले आहे मैत्रिणींनो. तर नक्की ट्राय करा. हे बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा खूपच छान असं आपली ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतोय. तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकतात. भातासोबत सुद्धा ही रेसिपी खूपच छान लागते. तर तयार आहे आपले शेवग्याच्या शेंगा टाकून शेवग्याच्या शेंगांचे पिठले. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. थँक यू फ्रेंड्स.